सर्वांचं आराध्य दैवत असणाऱ्या मुन्नूरच्या बिरोबाच्या चरणी नतमस्तक होऊन या जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आणि आपल्या या मतदारसंघातल्या 102 ग्रामीण गावातल्या जवळजवळ 17व्या दिवशी हे 99 त्या ठिकाणी गाव आहे बंधून ज्या गावामध्ये एकलासपूर गावामध्ये आदरणीय भारतनानांच्या काळापासून जोडलेल्या आपल्या जीवाभावाच्या ऋणांध बंधनातल्या आपल्या वडीलधाऱ्यांचा माता भगिनींचा तरुण सहकाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा पाठिंबा घ्यायचा सहकार्य घ्यायचं यासाठी मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे। या निमित्तानं उपस्थित दशरथजी खळगे, उपस्थित हनुमंतराव पवार, दशरथराव कचरे, उपस्थित औदुंबरजी गाडगे, आदरणीय गाडगे मेजर साहेब, आदरणीय गाडगे सर, उपस्थित या ठिकाणी या गावातील उपस्थित आपल्या सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश तार, गणपत भाऊ तार, दिलीप तार, अण्णासो तार, भाऊसो तार, शिवाजी तार, बंडू तार, लक्ष्मण तार, नितीन अवतारे, तुकाराम तार, नेमिनाथ तार, तात्या तार, विष्णू खवळकर, सचिन माने, बापू क्षीरसागर, प्रकाश कवडे, दाजी तार, उपस्थित सर्व या गावातील वडीलधारी विविध संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी, उपस्थित सर्व शेतकरी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, आता योगेशने सांगितलेल्या पद्धतीनं भारतनानांचा काळ एकीकडे 11 वर्षे या मतदारसंघात एक आमदार त्या ठिकाणी, लोकसेवक त्या ठिकाणी या भागाचा सर्वसामान्यांच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत येऊन सुखदुःखामध्ये आणि अडचणीमध्ये कशा पद्धतीने सहभाग घेऊ शकतो हे 11 वर्षाच्या काळात भारतनानाच्या माध्यमातून त्यांनी जवळून दाखवलं। त्याच्या कामाच्या पद्धतीतून अनेकांच्या त्या ठिकाणी इथल्या नानाच्या खांदा लावून काम करणारे अनेक वडीलधारी इथे उपस्थित आहेत आणि म्हणून 11 वर्षाचा भारतनानांचा काळ असेल किंवा त्यानंतर दुःखद निधनाच्या नंतर झालेली पोटनिवडणूक आणि त्या पोटनिवडणुकीच्या नंतरचा हा 3.5 पावणे 4 वर्षाचा काळ ज्यामध्ये सध्याच्या विद्यमान आमदार असतील किंवा ते त्यांचं त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचं असलेलं सरकार जे शेतकऱ्याच्या विरोधात, सर्वसामान्यांच्या विरोधात, समाजाच्या विरोधात, इथल्या सर्वसामान्यांच्या विरोधात त्या ठिकाणी एकीकडे काम अन्याय अत्याचार करण्याची भूमिका करतोय आणि तो त्यामध्ये बदल करा आणि हा चुकीचा माणूस ज्या पद्धतीने लोकसभेला बनवलो चुकीची माणसं त्या ठिकाणी आपली भूमिका संसदेत मांडत नाहीत म्हणून आपण खड्यासारखी बाजूला सारण्याची भूमिका या गावाच्या तमाम वडीलधाऱ्यांनी पार पाडली। ती पार पाडावी म्हणून या जनाशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी तुमच्या समोर उपस्थित आहे। आताच योगेशने सांगितलं पण 99 गावामध्ये जात असताना 31-35 गावं झाल्यानंतर या विद्यमान आमदाराला त्या ठिकाणी एक गोष्ट सुचली की माझी जनाशीर्वाद यात्रा ज्या गावात जाईल त्या गावात त्या ठिकाणी मुद्दामून जाणून बुजून डिजिटल लावायचा। पण तुम्ही डिजिटल लावत असाल तर बरं झालं। आज खरं आणि बरं त्या ठिकाणी इथल्या गावातल्या देखील वडीलधाऱ्यांना, तरुण सहकार्याला डिजिटल वरची चालू त्या ठिकाणी लिहिली गेलेली काम एकदा बंधू मी सांगतो म्हणून तपासा आणि त्या डिजिटल वरची कामं त्या ठिकाणी गावात झाले का नाही ते देखील तपासा। त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल तर ड्रीपचं अनुदान आमदारनं दिलं, एखादी तार ओढली आमदारनं दिलं, एखादा त्या ठिकाणी खाजगी 25चा डीपी जो शेतकऱ्यांनी पैसे स्वतःच्या खिशातनं भरले ते देखील जर आमदाराच्या यादीला आणि डिजिटल लागत असेल बंधूंनो तर सरपंच साहेब इथे उपस्थित आहे, तुम्ही सावध राहा। तुमच्या ग्रामपंचायतच्या शिपायाचा पगार देखील आमदारांनी केला हे येणाऱ्या 10-15 दिवसात त्या ठिकाणी हे सांगायला मागे पुढे बघणार नाही म्हणून चुकीचं का त्या ठिकाणी तुम्ही सांगता। आजपर्यंत 3.5 पावणे 4 वर्षात तुम्ही त्या ठिकाणी इथल्या सर्वसामान्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याला फसवण्याचं काम केलंय। मात्र या जनाशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं जेव्हा तुमची पोलखोल गावोगाव त्या ठिकाणी सुरू झाली त्यावेळी मात्र तुम्ही खडबडून जाग होऊन जे चुकीचे अनेक त्या ठिकाणी भूमिका गावं शिरगाव मध्ये आता गेलो होतो बंधूंनो, गावातल्यानी सांगितलं चिचुंबळ तावशी रस्त्याचा आमच्या गावात डिजिटल लावला म्हणजे कुठल्या गावात डिजिटल लावायचा हे देखील जर आमदारांना माहित नसेल आणि या भागात शेतकरी कुठं राहतोय, काय त्यांच्या अडचणी आहेत, काय समस्या आहेत, ह्या 3.5 पावणे 4 वर्षात आमदार किती वेळा तुमच्या सुख दुःखात अडचणीच्या वेळी आला बंधूंनो
या भागाची शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं जीवनदायिनी म्हणून ज्या नीरा भाटघरचं पाणी असेल, उजनीचं पाणी, भारतनाना आमदार असताना 11 वर्षाच्या काळात माघारी गेलेलं पाणी देखील खेचून आणण्याची भूमिका आणि माझ्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी आणण्याची भूमिका तुमचा सेवक म्हणून भारतनानाच्या काळात पार पडत होती. पण आपली उन्हाळ्यात काय परिस्थिती झाली बंधूंनो, मार्च एप्रिलला ज्यावेळी या भागातल्या शेतकऱ्याला भाटघरचं असेल, उजनीचं पाण्याची या एकलासपूर गावातल्या अनेक वडीलधारी शेतकऱ्याला त्या ठिकाणी गरज होती. तर आपल्या शेतातली उभी पिकं करपली, जळून गेली काय काय जणांची, पण भाटघरचं आणि उजनीचं पाणी त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळी गरज होती त्यावेळी सोडलं नाही. मग का लोकप्रतिनिधी तुमचं सरकार होतं, तुम्ही जर गावोगाव एवढे आज डिजिटल लावत असाल तर या आमच्या पाण्याच्या वेळी त्या ठिकाणी तुम्ही कुठे गेला होता हे देखील जाब विचारण्याची गरज तुम्हाला इथल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना, तमाम तरुण सहकार्याला ही भूमिका घ्यावी लागेल बंधूंनो. कारण आपल्यासाठी भांडणारा बोलणारा जर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसेल तर कशा पद्धतीने अडचणी येतात 3.5-4 वर्षात त्या ठिकाणी आपण बघितलं. कारण 98 गावामध्ये 99 हे बंधूंनो गाव आहे. जायच्या गावातल्या प्रमुखाला, सरपंचाला, मंगळवारात 80 गाव आहेत, 80तली 50हून अधिक सरपंच माझ्या जनआशीर्वाद यात्रेला सहभागी होती. काही सहभागी नव्हती, त्यांनी रात्रीच्या 1:30-2 वाजता की अनेक गावात मुक्काम करत असताना रात्रीची येऊन उठवलं. आम्हाला काय अडचणीमुळे येता येत नाही, हुकुमशाहीची प्रवृत्ती या आमदारांची आहे, पण काळजी करू नका, आम्ही देखील तुमच्या पाठीमागे आहे म्हणून अनेकांनी रात्री 1:30-2 वाजता त्या ठिकाणी उठवून सांगितलंय. म्हणून तिथला विश्वास ठामपणे त्या ठिकाणी तिथला पाठिंबा घेऊनच आपल्या या 22 गावातल्या बंधूंनो जवळजवळ 19व्या गावामध्ये आज त्या ठिकाणी तुमच्या या निमित्तानं आलोय. आणि मग त्या सरपंचाला जर विचारलं, एकीकडे लोकप्रतिनिधी आमदार या 3.5-4 वर्षात 3000 कोटीचा निधी या ठिकाणी एवढा मोठा बुडबुड्याचा आकड्याचा निधी जर सांगत असतील तर बाबांनो तुमच्या गावाला त्या ठिकाणी किती निधी आला म्हणून विचारल्यानंतर बंधूंनो अनेक सरपंचांनी, अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, वडीलधाऱ्यांनी सांगितलं की लोकप्रतिनिधीकडे गावचा प्रमुख सरपंच म्हणून निधी मागायला गेल्यानंतर जर आमदारांची माझ्या गटात या, माझ्या पक्षात काम करा, माझं काम करा, तरच तुमचं काम करतो ही जर भूमिका त्या दरम्यान असेल तर मला एकलासपूर मधल्या गावातल्या तमाम वडीलधाऱ्या माता भगिनीला, मायबाप जनतेला प्रश्न विचारायचा आहे. 11 वर्षाचा भारतनानांचा काळ देखील तुम्ही जवळून बघितला, अनुभवलाय. या भागात 102 गावामध्ये नानांच्या विचाराची ग्रामपंचायत असेल किंवा एखादी विचाराच्या विरोधातली जरी ग्रामपंचायत, त्याचा प्रमुख नानांच्याकडे निधी मागायला गेल्यानंतर कधी माझं काम करा, तुम्ही त्या ठिकाणी माझ्या गटात या, मगच तुमचं काम करतो ही जर भूमिका कोणी एकाने जरी सिद्ध केली बंधू तर मलाच ते माझं त्याचं त्या ठिकाणी ऐकायला मी त्या दरम्यान तयार आहे. पण लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर कधी दुजाभावाची, सुडाची भावना त्या ठिकाणी व्यक्त करायची नसते. भारत नानाची आम्हाला त्या ठिकाणी शिकवण आहे, पण विद्यमान आमदाराला ती शिकवण त्या ठिकाणी या मतदारसंघाची शिकवणीचा विसर बंधून त्या दरम्यान पडलाय. एकलासपूर मधल्या गावातल्या माझ्या वाडी वस्तीवरच्या जरी शेतकऱ्याने नानांना फोन केला आणि नाना माझा डीपी जळाला म्हणल्यानंतर त्या ठिकाणी MSCBच्या गाडीतनं त्या शेतकऱ्याला तुम्ही कोण आहे, कुठला आहे, माझ्या गावातल्या प्रमुखाला घेऊन या, त्याला विचारा, ही कधी न बोलता डायरेक्ट त्या ठिकाणी काम करायची ही भूमिका त्यांची होती. पण आज कुणी जरी बघून काम सांगितलं तर पहिलं गावातल्या बगल बच्च्याकडून त्या शेतकऱ्याला तपासलं जातं. माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही राजकारणाच्या ह्याच्यात जर अडकवत असाल तर गावातल्या बगल बच्च्याला त्याच्याकडून तपासलं जातं. तुम्ही गटात आहे का, पक्षाचं काम करताय का, करत नसाल तर गावातल्या माझ्या अमुक आमच्या प्रमुखाला घेऊन ये आणि मग त्याला एकदाही पटत नाही, वारंवार आला पाहिजे, भेटला पाहिजे, आमचं काम केलं पाहिजे, मगच तुमचं जर काम करतो ही लोकप्रतिनिधीची भावना असेल तर हा चुकीचा लोकप्रतिनिधी बंधून बदलणं आपल्या भविष्यातल्या काळाची त्या ठिकाणी गरज आहे. आज शेतकऱ्याची ही परिस्थिती आहे. मग आमदार आपल्या शेतीच्या पाण्याला, पिण्याच्या पाण्याला त्या ठिकाणी बोलू शकत नाही. या भागात इथल्या शेतकऱ्याला बंधून आपल्या त्या ठिकाणी गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, द्राक्ष बागातील इतर पिकं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली, मात्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्याकडून पंचनामा करायची फक्त नाटकं झाली. किती एकलासपूर गावातल्या शेतकऱ्यांना गारपिटीचं, दुष्काळाचं किंवा त्या ठिकाणी अवकाळी पावसाची मदत
सरकारच्याकडून मिळाली. मग सरकार कुणाचं आहे, लोकप्रतिनिधी कुठल्या पक्षाचा सरकारचा हे देखील बंधून तपासणे गरजेचं आहे. म्हणून तुम्ही जर आमच्या अवकाळीवर, तुम्ही आमच्या गारपिटीवर, तुम्ही आमच्या शेतीच्या पाण्यावर, तुम्ही आमच्या लाईटवर जर त्या ठिकाणी बोलायला तयार नसाल तर 2 महिन्यापूर्वी वादळी वाऱ्यानं देखील या भागात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, घरावरचे पत्रे उडाले, दारातली मुखी जनावर बंधून मृत्युमुखी पडली. तिथं देखील पंचनामे झाले, किती नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली. लोकप्रतिनिधींनी का आपल्यासाठी आवाज उठवला नाही, एकदा तरी त्या ठिकाणी प्रश्न विचारला नाही. मग निवडणुकीची आचारसंहिता 10 दिवसावर आल्यानंतर गावगाव डिजिटल लावून तुम्ही जर आम्ही हे केलं ते केलं म्हणून सांगत असाल तर येणाऱ्या काळात आपल्याला देखील जाब बंधून विचारावंच लागेल. आज सरकारकडून शेतकऱ्यांची ही अवस्था, शेतीला जोडधंदा म्हणून ज्या दुग्ध व्यवसायाकडे आपला या भागातला शेतकरी पशुपालक बंधून काबाड कष्ट त्या ठिकाणी करतोय, दारातलं मुख जनावर पोटच्या मुलाबाळाप्रमाणे जोपासतोय. कारण आज ना उद्या 2 रुपये 4 रुपये दर वाढेल आणि माझ्या प्रपंचाला कुटुंबाला हातभार लागेल म्हणून त्या ठिकाणी काबाड कष्ट करणारा इथला माता भगिनी शेतकरी तरुण सहकारी मात्र प्रत्येक आठवड्याला पंधरवाड्याला बंधून दर तर वाढायचं सोडा. तुम्ही जर बघितलं तर 2 रुपये 4 रुपये दर कमी होताना दिसतंय. सरकारनं 4 दिवसापूर्वी एक अध्यादेश काढलाय. उद्या 1 ऑक्टोबर आहे बंधून, 1 ऑक्टोबर पासून तुमच्या दुधाचा दर जो 30 रुपये होता तो 28 रुपये करा म्हणून त्या दरम्यान सांगितलं. आणि 5 रुपयाचं अनुदान, जे अनुदानाचं गाजर ते 7 रुपये अनुदान देतो म्हणून सांगितलं. म्हणजे काय केलं परत शेतकऱ्यांच्या बाबतीत, रोखीनं आम्हाला मिळणार 2 रुपये आमचे कपात केलं, कट केलं. आणि त्या ठिकाणी अनुदानाचे जे गाजर दुग्ध विकास मंत्र्याने जानेवारी महिन्यात आपल्याला दुधाचे अनुदान देतो म्हणून सांगितलं. बंधूनो, आज सप्टेंबरची 30 तारीख आहे, म्हणजे सप्टेंबर महिना संपला, 9 महिने संपले, पण आमच्या शेतकऱ्याची तुम्ही अनुदानाच्या नावाखाली चेष्टा मस्करी थट्टा त्या ठिकाणी करत असाल तर त्या दुग्ध विकास मंत्र्याला आणि त्या सरकारला, त्या सरकारचा लोकप्रतिनिधी आमदार असताना एकदा तरी आमच्या दुधाच्या बाबतीत तुम्ही का आवाज उठवला नाही. या राज्याची 2 अधिवेशनं पार पडली पण कुठलाही प्रश्न बदलून आपला त्या ठिकाणी उपस्थित केला नाही. जर राज्याचा दुग्ध विकास मंत्री स्वतःचा जिल्हा अहिल्यानगर मध्ये जर दुधाचं अनुदान देऊ शकतात तर माझा सोलापूर, माझा पंढरपूर तालुका मतदारसंघ का वगळला म्हणून हे एकदा तरी तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होता बंधू. पण आमदाराने प्रश्न विचारला. काय विचारला? मुंबईतल्या विषबाधेचा त्या ठिकाणी प्रश्न विचारला. नक्की त्याबद्दल तर तोंड उघडलं, त्याबद्दल त्या ठिकाणी आम्ही तुमचे आभार मानतो. पण मुंबईतल्या त्या ठिकाणी विषबाधेचा प्रश्न मांडत असताना बंधूनो, त्याच वेळी 2 दिवसापूर्वी मंगळवेढा तालुक्यातले खुपतंगी गाव आहे, तुम्ही पेपरला वाचलं असेल. खुपतंगी गावातल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये एरंड्याच्या बी खाल्ल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. पण आमदाराला मुंबईतला प्रश्न विचारत असताना खुपसंगी गावातली विषबाधा त्या ठिकाणी दिसली नाही. म्हणून ज्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर, ज्यांच्या पाठबळानं तुम्ही त्या पवित्र सदनामध्ये काम करताय, तिथं जर तुम्ही तुमच्या भागातले, या भागातले प्रश्न मांडत नसाल तर यांना भविष्य काळात जाब विचारायची गरज बंधून त्या आपल्या सगळ्यांच्यावरती आलेली आहे. आज 3000 कोटीचा निधी दिला म्हणून सांगत असताना काय आपल्या वाड्या वस्तीवरच्या रस्त्यांची परिस्थिती आहे आणि रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाच्या बद्दल जर बघितलं, मी मंगळवेढा भागात पहिल्या दिवसापासून 13 दिवस मुक्कामाला त्या गावाने होतो. तिथल्या अनेक वडीलधाऱ्यांनी धोंडूरचे असेल, उलटन तिकडचे असेल किंवा शेवटचं टोक पलीकडं जत भागातलं कर्जळा कचराळा त्या ठिकाणी कर्नाटक भागाला जोडला जातो आणि इकडं आसबेवाडी सुट्टी जो त्या ठिकाणी जत बॉर्डरला त्या ठिकाणी जोडला जातो. त्या गावाने देखील सांगितलं की आम्ही वर्ष झाला रस्ता मागतोय, पण रस्ता त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिला मात्र केला नाही. 2 महिन्यापूर्वी केला आणि एका पहिल्या पावसात रस्ता वाहून गेला म्हणून त्या तरुणांनी सांगितलं. मी म्हणलं तक्रार का केली नाही? तरी म्हणलं तक्रार कोणाकडे करायची? मी म्हणलं 11 वर्षाच्या काळात एखाद्या अधिकाऱ्यानं, मग एका सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, डीवायएसपी ऑफिस असेल, तहसील, प्रांत, कृषी, पंचायत समिती या अधिकाऱ्यांनी जर काम कुचराई केली तर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही भारत नानांच्याकडे तक्रार करायचा आणि त्या अधिकाऱ्याला समोर घेऊन त्या ठिकाणी सोक्ष आणि दारीवरती धरण्याचा प्रकार
लोकप्रतिनिधीच्याकडे होत होता, मग तुम्ही या विद्यमान आमदारांच्याकडे का तक्रार केली नाही? म्हणून त्यांनी उत्तर काय त्या ठिकाणी दिलं हे आपल्याला उत्तर विचार करायला लावणार आहे. ते म्हणजे वाहून गेलेला, तुटून गेलेला, फुटून गेलेल्या रस्त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्या लोकप्रतिनिधीकडे का तक्रार केली नाही म्हणून सांगत असाल तर तो रस्ता जर आमदाराच्या एजन्सीच्या नावावर जर तो घेता असेल तर आम्ही दात बागायची कुणाला, भांडायची कुणाला? या मतदारसंघात चालू असलेले मग हायवेचे काम बघा, अंतर्गत रस्ते गावागावाला जोडणारे बघा, 60 ते 70% बंधून रस्ते या आमदाराच्या स्वतःच्या एजन्सीवर आहेत आणि राहिलेले 30-40% मग बगल बच्चांना जे माझ्याकडे ये तुला 5 लाखाचं हे देतो ते देतो, जे त्या ठिकाणी आपण दारात आल्यानंतर एक बिस्किट टाकतो, तशी जी परिस्थिती त्या ठिकाणी चालू आहे त्या परिस्थितीतून त्या बगल बच्चाला दिलेले रस्ते आहेत. मग निकृष्ट दर्जा तुम्ही आवर्जून मी सांगतोय म्हणून त्या कामापाशी, त्या चुकीच्या कामापाशी थांबा. तुम्हाला कळेल की एजन्सी कोण आहे, ठेकेदार त्या ठिकाणी कोण आहे. म्हणून निकृष्ट दर्जा तुमच्या भागातला रस्ता तुटला फुटला खराब झाला, काही काही रस्ते डिजिटल तर अस्तित्वातच नाही झालेले नाहीत, ते देखील काही डिजिटलवरती आलेले आहेत, हे तपासा तुम्ही बदलून. आणि मग ह्या सरकार आणि सरकारचे लोकप्रतिनिधी अशी जर फसवणूक आपली करत असतील तर आमचा शेतकरी फसवायचा सोडला नाही, दुग्ध विकास सोडला नाही, सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी सोडली नाही. एवढंच काय, आमचे समाज देखील बंधूंनी फसवायचे त्या दरम्यान सोडले नाही. जो माझा मराठा समाज मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 1.5 वर्षाहून अधिक काळ रस्त्यावरती उतरतोय, उपोषण करतोय, कोटीच्या संख्येने त्या ठिकाणी एकवटतोय. मात्र समाजाच्या प्रमुखाला राज्याचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी जर दिशाभूल करत असेल आणि वेगवेगळ्या भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रसंग सध्या राज्यात त्या ठिकाणी सुरू आहे आणि ते विचारात घेऊन बंधूंवर त्यांनी उपोषण केलं, पण सरकारनं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दुर्लक्ष करून आमच्या अगोदरच्या अनेक पिढ्या उद्ध्वस्त केले. पण भविष्यातली तरुण पिढीच्यासाठी जर अंधारात ठेवण्याची भूमिका सरकारची असेल तर समाजातल्या तरुणांना देखील आज एकवटणं बंधूंनो काळाची गरज आहे. कारण काम लोकप्रतिनिधीने आमदारांनी ज्यावेळी समाजावरती त्या ठिकाणी बोलत असताना एकदा तरी आमचा प्रश्न त्यावरती धारेवरती धरला नाही. 11 वर्षात भारत मानाने आमदार म्हणून काम करत असताना ज्यावेळी समाजाचा प्रश्न आला बंधूंनो, बहुजन समाजाचे जरी प्रतिनिधित्व करत असलो तर ज्या मराठा समाजात जन्मलो, लहानाचा मोठा झालो, वाढलो, त्या समाजाच्या तरुणांच्यावर जर ही परिस्थिती आली असेल तर स्वतःचा आमदारकीचा राजीनामा देणारे एकीकडे भारत माना आणि सध्याचे आमदार हे वरच्या मंत्र्याला घाबरून त्या ठिकाणी तोंडात एक शब्द त्या ठिकाणी काढू शकत नाही. या उलट राज्याचा गृहमंत्री जेव्हा मनोज जरांगे साहेबांच्यावरती एसआयटीची चौकशी नेमा म्हणून त्या ठिकाणी बोलत असताना हाच आमदार पाठीमागे बाकं वाजवताना त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. आणि मग ओटात एक आणि पोटात एक जरी समाजाच्या पुढे ही भावना घेऊन येणारा लोकप्रतिनिधी असेल तर येणाऱ्या काळात तुम्ही देखील त्या गोष्टीचा जाब बाजूला विचारला पाहिजे. मराठा समाजाच्या बद्दल ही तुमची भावना, धनगर समाजाच्या बांधवाच्या बाबतीत देखील हीच भावना. रवेचा डर करून एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मागणारा धनगर समाज बांधव, 6 जण समाज बांधव 17 दिवस पंढरपूरच्या टिळक स्मारक मध्ये उपोषण त्यांनी केलं, पण सरकारच्या एकाही प्रतिनिधीने बंधून ठोस भूमिका त्या ठिकाणी त्यांना मांडली नाही, बोलली नाही. तीच परिस्थिती जर माझ्या मुस्लिम समाजाच्या बांधवांच्या बाबतीत जातीय तेढ निर्माण करून मुस्लिम समाजाच्या बाबतीत सरकार एकीकडे अन्य अत्याचाराची भूमिका घेत असेल तर आज बहुजन समाज 18 पगड जाती 12 फलंदारांना एकत्रित येऊन हे सरकार खाली खेचण्याची जबाबदारी बंधून येणाऱ्या काळात पार पडावं लागेल. कारण ज्या माझ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना संविधान बदलायची भाषा जर सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी करत असतील तर येणाऱ्या काळात आपल्याला देखील या गोष्टींचा विचार करावा लागेल. लोकसभेच्या वेळी आले आणि काय सांगितलं, आम्ही पीएम किसान योजनेचे पैसे दिले म्हणून सांगितले. आता आणखी 10-15 दिवसानंतर येतील, चौकात तरी येणारच त्या ठिकाणी नाहीत पण घुगडी बैठका घ्यायला येतील आणि सांगतील आम्ही लाडक्या बहीण योजनेचे 1,500 रुपये दिले म्हणून सांगतील. पण ज्या माझ्या माता भगिनीला लाडक्या बहीण योजनेतनं तुम्ही 1,500 रुपयाची तुटपुंजी मदत करून जर ती माता भगिनी तुम्हाला आशीर्वाद द्यायला उभी राहील, पाठीची येईल असं जर वाटत असेल तर त्या माता भगिनीला 1,500 रुपयाच्या तुटपुंजा मदतीपेक्षा सुद्धा बंधूंनो तिला सरकारकडून कायमस्वरूपी आधाराची संरक्षणाची गरज असते. एकीकडे 1,500 रुपये दिले म्हणून पाठ सुटून घेणारं सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी आणि दुसरीकडे दिवसा ढवळ्या माता भगिनींच्यावरती लहान पुरी बाळींच्यावरती अन्याय अत्याचार होत असताना राज्याचा गृहमंत्री जबाबदार लोकप्रतिनिधी बंधूंनो तुम्ही बोलायला तयार नाही. आणि मग तुम्ही दिला म्हणून सांगत असाल
तर तुम्ही काय तुमच्या सरकारच्या बाप दादाच्या घरातल्या इस्टेटीतलं बघून हे पैसे दिले नाहीत. हे पैसे इथल्या प्रत्येक गावागावातल्या या एकलासपूर गावातल्या शेतकऱ्याच्या घामाच्या कामातनं त्या ठिकाणी तयार झालेल्या शेतीमालावरती जीएसटी टॅक्स असेल किंवा या भागातला किराणा मालक असेल, दुकानदार असेल, कापड दुकानदार असेल, एखादी माता भगिनी त्या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून छोटा मोठा व्यवसाय करत असेल तर तिच्या माध्यमातून एवढंच काय औषध उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्यांचं ज्या ठिकाणी मेडिकल असेल तर त्यांना तुम्ही विचारा वर्षाकाठी जीएसटी टॅक्स त्या ठिकाणी किती भरता. मग माझ्या एकलासपूर गावातला एक जरी त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी वर्षाकाठी बंधून 1 लाखाचं त्याहून अधिक त्या ठिकाणी घेणारे शेतकरी आहेत, पण 1 लाखाचं जरी खत बी बियाणं फवारणीची औषधं त्या ठिकाणी घेतली, शेतीसाठी लागणारं खुरपं असेल, नांगर असेल किंवा ट्रॅक्टरची जर लाखाची जरी खरेदी होत असेल तर 18% जीएसटी म्हणजे 18,000 रुपये खरेदी दिवशी तुमच्या खिशातनं सरकार जीएसटीच्या नावाखाली त्या ठिकाणी काढून घेतंय. पेट्रोल डिझेलचा टॅक्स असेल, तुम्ही आणि मी घातलेल्या अंगावरच्या कपड्यावरती देखील सरकार टॅक्स सोडत नाही. आपल्या मुलाबाळाच्या पेन वही पुस्तक दप्तरवरती देखील सरकार टॅक्स सोडत नाही. एवढंच काय अंत्यविधीला लागणाऱ्या पांढऱ्या कपड्यावरती देखील सरकार बंधून टॅक्स सोडत नाही. मग एकीकडे तुम्ही 1,500 रुपये दिले म्हणून सांगत असताल बंधूनो तर तुम्ही एकदा आवर्जून मी सांगतो म्हणून किराणा दुकानात जावा आणि खायचं तेल गेल्या 15 दिवसात 30 रुपये किलोनं वाढलंय हे सांगायला त्या ठिकाणी सरकार तयार नाही. खोबऱ्याचं दर त्या ठिकाणी किती किलोनं वाढलंय तुम्ही बघा. या खोबऱ्याच्या वाढवलेल्या दरामुळे एखादा आमदार सरकारचा प्रतिनिधी आला तर चौकात खोबऱ्याचं गुंड घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला बसावं लागेल अशी परिस्थिती सर्वसामान्यांच्या त्या ठिकाणी आली आहे. म्हणून खायचं तेल असेल, या ठिकाणी साखर असतील, डाळ असतील, ज्या माता भगिनीला 1,500 रुपये दिले म्हणून तुम्ही सांगत असताल त्याच माता भगिनीचा 600 रुपयाचा गॅस 1200 रुपये केला हे सरकार एकीकडे सांगायला त्या ठिकाणी तयार नाही. मात्र 1,500 रुपये दिले म्हणून सांगत असताना ही जर रक्कम तुम्ही त्या ठिकाणी आपल्याकडे वसूल करण्याची जर परिस्थिती बघितली तर त्या माता भगिनीकडे खिशातलं 4,000 रुपये बंधून घ्यायचे आणि त्या दरम्यान तिला 1,500 रुपये दिले म्हणून कोण सांगत असतील तर तुम्ही 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा विचारा. प्रवेश फी मध्ये सरकारने त्या ठिकाणी परीक्षा फी मध्ये 20% वाढ बंधून केलेली आहे. आपल्या भागात गावात महाराष्ट्रात 10वी 12वीचे विद्यार्थी किती आहेत तपासा आणि त्यांच्या जी बोर्डाची परीक्षा असते त्यामध्ये 20% त्या ठिकाणी वाढ केली आहे. म्हणजे दिलं म्हणून सांगत असाल तर त्याच्या कितीतरी पटीने काढून घेण्याची भूमिका एकीकडे सरकारची आहे. आणि म्हणून चुकीचं हे सरकार जोपर्यंत आपण खाली बसवत नाही आणि आपल्या विचाराचं त्या ठिकाणी सरकार जोपर्यंत बंधून आणत नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्याला, दुग्ध व्यावसायिकाला, तरुणांना, माता भगिनींना, माझ्या अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी आंदोलन करते त्यांच्या बाबतीत कोण विचार करत नाही. माझ्या आशा वर्कर भगिनी आंदोलन करते, मानधनात वाढ करा म्हणून सांगते त्यांच्या बाबत सरकार त्या ठिकाणी बघत नाही. जुनी पेन्शन योजनेचे अनेक बांधव रस्त्यावरती उतरले तर त्यांच्या बाबतीत देखील सरकार बघायला तयार नाही. म्हणून येणाऱ्या काळात बंधूंनो ज्या पद्धतीनं या भागातला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भांडणारा, आपला प्रश्न मांडणारा त्या ठिकाणी असला पाहिजे ज्या 11 वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या माध्यमातून तुम्ही बघितलंय, अनुभवलंय. कारण 2009ला, 14ला, 19ला या तिन्ही वेळा आणि त्यानंतरच्या झालेल्या पोटनिवडणुकीत देखील या गावानं मताधिक्य देऊन आशीर्वाद देण्याची भूमिका त्या दरम्यान पार पडली आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला देखील बंधूंनो नानाने कधीच शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी तडा जाऊ दिला नाही आणि त्यांच्या दुःखद निधनानंतर देखील पोटनिवडणुकीला 2019 पेक्षा जास्त, नानांच्या पेक्षा जास्त आशीर्वाद रूपी मतदान देऊन जवळजवळ 1,05,717 मतदार बंधू भगिनींनी, तरुण सहकार्यांनी आशीर्वाद पाठबळ देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली बंधूंनो. पण होय त्या निवडणुकीत माझा 3600 मतांनी पराभव झाला. पण त्या पराभवाच्या मागे त्या दरम्यान अनेक शक्ती, अनेक ताकदी बंधूंनो एकवटल्या होत्या. का तर बालकेदारांचा तुम्ही त्या ठिकाणी पराभव 3 वेळा करू शकला नव्हता. पण या पोराचा जर पराभव नाही झाला तर त्या ठिकाणी अनेक शेतकरी, वडीलधारी, माता भगिनी, तरुण सहकारी या पोराच्या मागे एकवटतील आणि आम्हाला कुणी विचारायला येणार नाही या सूड भावनेनं त्या ठिकाणी अनेक शक्ती, ताकदी एकत्रित येऊन त्या दुःखाच्या प्रसंगात, अडचणीच्या प्रसंगात तुमच्या पाठबळाच्या जोरावर एकाकी झोंच देत असताना देखील बंधूंनो 3600 मतांनी त्या दरम्यान पराभव झाला. मात्र आज सध्याच्या आमदाराच्या कामाच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्या मदती केलेल्या शक्तींना, ताकदींना गावोगाव जाऊन, तालुक्यात जाऊन आम्ही केलेल्या मदतीचा आम्हाला पश्चाताप होतोय म्हणून सांगण्याची जर वेळ आली असेल तर नक्कीच
त्यांना जर खरंच पश्चाताप झाला असेल आणि चुकीचं त्या ठिकाणी केलं असं वाटत असेल तर येणाऱ्या काळात ती त्यांची चूक तर दुरुस्त करतीलच, पण उमेदवार या नात्यानं माझी जरी काही चूक झाली असेल तर ती पोटात घ्या हे विनंती करायला या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं बंधूंनो तुमच्या समोर उपस्थित आहे. या दरम्यान आत्ताच सांगितलं तिकीट कुठलं काय, पण आपण नानांनी शिकवलंय, नानांची शिकवण आहे बंधूंनो, कोणती भूमिका कोणताही निर्णय घ्यायच्या अगोदर आपल्या माणसाला गावातल्या वडीलधाऱ्याला प्रमुखाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घ्यायचा नाही. म्हणून लोकसभेच्या वेळी या गावातल्या तमाम प्रत्येक गावातल्या वडीलधाऱ्याला प्रमुखाला विचारल्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रणिताईच्या पाठीमागे उभं राहायचं म्हणून सांगितल्यानंतर तुमच्या सगळ्या आशीर्वादाच्या तुमच्या सर्वांच्या पाठबळाच्या जोरावर या मतदारसंघातून 45,500 मताचे मताधिक्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे काम करून पार पाडले आणि म्हणून त्या केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर बंधूंनो त्या दरम्यान आपण महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागतोय. महाविकास आघाडीला देखील केलेलं काम असेल, प्रतिकूल परिस्थितीत आपण सरकारच्या विरोधात उठवलेला आवाज असेल, या सगळ्या गोष्टींचा आणि तुमच्या सर्वांच्या मनाचा या मतदारसंघातल्या वडीलधाऱ्या तमाम मायबाप जनतेचा मनाचा कानुसा घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल. पण तो निर्णय घ्यायच्या अगोदर आपल्या लोकांचा आपल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्यानंतर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत लागण्यासाठी त्या ठिकाणी बळ मिळेल. या निमित्तानं या जन आशीर्वाद यात्रेचा बंधूंनो हा जवळजवळ आज 102 गावं त्या दरम्यान आज पूर्ण होणार आहेत. 17 दिवस मंगळवाड्यात 13 दिवस वेगवेगळ्या गावामध्ये बंधूंनो मुक्काम करून पहिला मुक्काम कुन्नूरच्या बिरोबाच्या मंदिरात केला, दुसरा सरगर बुद्रुक गावात केला, तिसरा त्या ठिकाणी गुलदर्तीच्या महालिंगरायाच्या मंदिरात केला, चौथा मुक्काम निंबोलीत, पाचवा रेट्यात, सहावा बोशात, सातवा नंदेश्वर मधल्या बाळकृष्ण महाराजांच्या मठात, आठवा पाटकळला, नववा अंधळगावला, 10वा त्या ठिकाणी लक्ष्मी दवेडीला, 11वा बोराळा, 12वा नंदुरला आणि 13वा मुक्काम मरोडे गावात करून 80 गावातली वाडी वस्ती पिंजून काढण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली आणि 14वा त्या ठिकाणी सिद्धवाडी गावापासून सुरुवात करून 14वा मुक्काम खर्डीला, 15वा गादीगावला आणि कालचा 16वा मुक्काम त्या ठिकाणी बंधूंनो वाखरीला करून आज ही गावं झाल्यानंतर रांजणी आनोली आणि 17वा त्या ठिकाणी मुक्काम काशीगावला आणि 17 दिवसात बंधूंनो 102 गावापर्यंत जाऊन मी जरी माझ्या या 17 दिवसाच्या कालावधीत माझ्या कुटुंबापासून जन्मदात्या आई मुलाबाळापासून त्या ठिकाणी जरी लांब असलो तर या 17 दिवसाच्या या